हाय फ्रेंड्स, तर कसे आहात सगळेजण. मी तुमची लाडकी प्रतीक्षा आज परत एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे. आजचा व्हिडिओ मस्त आहे, छान इंटरेस्टिंग आहे. म्हणजे लहान मुलांसाठीच नाही तर आज सर्वांसाठी कामात येणार आहे. पण खास करून आपण लहान मुलांना हा व्हिडिओ चा फायदा जास्त करून देऊ शकतो आपण. तर आवाज थोडा मी लाऊड करून बोलते कारण की मी बाहेर शॉपला आलेली, शॉपला बसलेली आणि त्याच्यामुळे बाहेरचा आवाज येत असेल तुम्हाला गाडीचा, तो थोडा डिस्टर्ब होत असेल तर म्हणून मी थोडा लाऊडने बोलते. त्याला तुम्ही पाहिलं असेल की हा आहे बेबी नेल ट्रिमर, जो आपण बेबीसाठी नेल ट्रिम करू शकतो. हा बेबींसाठीच नाहीये तर हा मोठ्यांसाठी पण आहे. मोठे लहान आहे, मोठे सगळे इकडे यूज करू शकतात. तरी हा ट्रिमर खूप चांगला आहे. मी स्वतः पहिले ट्रायल केलाय, त्याच्यानंतर मी हा रिव्ह्यू देते. तर रिव्ह्यू द्यायचं रिझन असं की आपण लहान मुलांचे नेल्स वगैरे काढत असतो तर बऱ्याच वेळेस आपल्याला भीती असते की त्यांना लागेल किंवा जखम होईल. नेल कटरने आपल्याला तेवढं प्रॉपर काढता येत नाही, भीती असते. आणि त्यांची कशी असतात, हात नेहमी चळवळ चळवळ करत असतात. झोपेत जरी आपण काढायचं म्हटलं तरी ते बाळ जास्त वेळ नाही राहू शकत शांत, आणि आपल्याला पण नेहमी भीत असते. तर इकडे तुम्ही बघू शकतायत नेल ट्रिमर आहे, बेबी नेल ट्रिमर आहे आणि हे खूप चांगलं आहे. हे मी तुम्हाला याचा रेट नंतर सांगते, ऑनलाईन रेट काय याचावाला आणि आपल्या शॉपमध्ये याचा रेट काय. तर फर्स्ट आपण याच्यावर सर्व इन्स्ट्रक्शन इथं दिलेलं आहे बघा. ते सर्व इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे त्याच्यासाठी की स्मूथ आहे, त्याच्यानंतर सॉफ्ट आहे खूप एकदम, त्याच्यानंतर मोठ्यांसाठी आहे. इकडे बघा तर दिलं 0 पासून तर 3 मंथच्या बाळासाठी आहे, त्याच्यानंतर 4 ते 11 महिन्याच्या बाळासाठी आहे, त्याच्यानंतर 11 मंथ प्लस वाल्या बाळांसाठी पण आहे. याच्यात सर्व इन्स्ट्रक्शन त्यांनी दिले आहेत. आपण तो प्लास्टिकच्या बॉक्समध्ये अशी पॅकिंग आहे. प्लास्टिकची म्हणजे पॅकिंग मला खूप आवडली चांगली, आणि बॉक्स पण छान आहे दिसायला. तर चला बघून घेऊया. आणि हा जे प्रॉडक्ट हा चालणारा इलेक्ट्रॉनिक आहे, म्हणजेच हा सेलवर चालतो. तर मी त्याच्यासाठी सेल पण मागवले आहेत आणि ट्रायल तुम्हाला मी करून दाखवणार आहे की कसं होतंय. चला तर मग याला ओपन करायचंय. याच्यात तुम्ही बघू शकताय कसे त्याच्यात म्हणजे आयटम्स वगैरे दिलेत, किती प्रकारचे आहेत. हे आपले 6 आहेत, जे एकदम सॉफ्ट पासून सुरू होतात तर सॉफ्ट पासून तर हार्ड पर्यंत. त्याची ही जी खालची ग्रीड आहे ना, एकदम म्हणजे खालचा जो काय म्हणतो आपण भागाला काय म्हणू शकतो काय माहित नाही, आयडिया नाही आता काय बोलावं त्या भागाला. पण खालचा आपण जो बेस म्हणतो ना, हा खालचा सॉफ्ट आहे, त्याच्यानंतर थोडा हार्ड आहे, त्याच्यापेक्षा थोडा असं कणखर आहे, असं घसरट जाणार, आपल्याला चढचर लागत नाही का, चढचर लागण्याचा जो भाग असतो ना तसा आहे. आणि हा पण आहे. याचे टोटल आपल्याकडे 6 आहेत. आपण 1 बाय 1 त्यांना यूज करणार आहेत. तर मशीन पण छान आहे. याच्यात 2 कलर असतात, एक हा असा असतो आणि त्याच्यानंतर एक लाईट स्काय कलर असतो जो आपल्याला या बॉक्समध्ये दिसतोय, हा असा कलर असतो लाईट्स. त्याच्यानंतर याच्यावर तुम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन इकडे दिलेले असतात. R1, R2, 0, L1, L2, म्हणजे कमी पॉवर कमी जास्त करायचं. आता हा जे सेंटरला आहे ना 0वर तर कमी आहे, त्याच्यानंतर R1 केलं का अजून फास्ट होऊ शकतो, कमी होऊ शकतो, कमी होऊ शकतो. सगळे इन्स्ट्रक्शन आहे इथं, आपल्याला त्याला फिक्स करायचंय. तर मी आता 1 बाय 1 पहिले सेल मी त्याच्यात टाकून घेते, इकडनं ओपन करायचंय आणि सेल इथं टाकायचं. आपल्याला सेल टाकून झाले त्याच्यात. तर याच्यात ऑन ऑफ सगळे इन्स्ट्रक्शन इथं दिलेलं आहे. इथं लाईट बघू शकता तुम्ही, इथं लाईट चमकतोय, बरोबर दिसतंय तुम्हाला. सेंटरला ठेवल्यावर हा 0वर असतो, त्याच्यानंतर त्याची स्पीड कमी जास्त होऊ शकते. चला तर आपण पहिले सॉफ्ट पासून हे करणार आहेत. हे एकदम लहान मुलांसाठी आहे, जे आपण स्किन त्याची क्लीन करू शकतो. त्याच्याने मला नाही वाटत की नख निघू शकतात, त्याच्याने नख कट होऊ शकतात, हे मला नाही वाटत. माझ्याकडे बघा, तुम्ही माझा हात चेक करून घ्या. याच्यात 2 बांगड्या आहेत, एक तुम्ही म्हणणार नंतर काहीतरी चेंजेस केलेत. तर तुम्ही हात पण माझे बघू शकतात, माझे हाताचे नेल वाढले आहेत आणि ह्या हाताचा फक्त हा एकच नेल. तर आपण जे पण त्याच्यावर हे करणार आहेत, डेमो करणार आहेत, ते ह्या नखावर करणार आहेत, ह्या 5 बोटाच्या हा एक नखावर करणार आहेत. चला तर मग, तर याचा आपण यूज करूया. हे नॉर्मली असं फिक्स करायचं असतं, प्रेस करायचं आणि असं फिक्स करायचं. तर बघा मी तुमच्या समोरच करते ट्राय. तर याचा काहीही उपयोग होत नाहीये याला, हे बघा. हे आपल्यासाठी नाहीये, हे लहान बाळांसाठी आहे. आता मी हे ठेवते, दुसरं यूज करणार आहे. त्याच्यापेक्षा हार्ड आहे थोडस. हा जो खालचा ग्रिप असतो ना, तो खालचा हार्ड आहे. त्याच्यानंतर याच्याने बघूया आपल्याला काय फरक पडतो का. तुम्ही बघू शकता
आवाज याच्याने नक्कीच लहान मुलांना फरक पडणार आहे. हे बघा तुम्ही माझं नख बघू शकतायत किती म्हणजे त्याचा यू शेप झालेला आहे डायरेक्ट. पण ठीक आहे, आपल्याला ट्रायलच करायचंय. तर हा आपण लहान मुलांसाठी यूज करू शकतोय, चांगला प्रकार आहे. आणि ह्या म्हणजे काहीच त्रास होत नाही, खूप सॉफ्ट पद्धत, छान चालतंय. त्याच्यानंतर आपण पुढचं बघूया. हे मी माझ्या स्वतःसाठी यूज केलंय, लहान मुलांना अजून यूज केलं तर त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. जर मोठ्यांचे नख तो इथपर्यंत काढू शकतोय तर लहान बाळाचं तर नक्की काढणार आहे. चला तर पुढचं बघूया. पुढचं त्याच्यापेक्षा थोडस कठीण आहे, चरचर आहे. म्हणजे चरचर जो भाग लागतो ना तो आहे. आता तुम्ही इथून एवढं नख बघितलंय, आता मी बघते. तर हा पण खूप चांगल्या प्रकारे यूज होतोय. थोडस चुर आवाज येतो याचा. बघा तर आता पुढचा ट्राय करूया. पुढचा जो आहे हा डार्क निळा, म्हणजे एकदम निळ्यासारखाच आहे, पूर्ण निळा आहे. तर हा खूप सार आहे, चरचर लागतोय असा हाताला खूप प्रकारे. तर चला बघूया. थोडी चरचर आहे म्हणून मला भीती वाटते, कारण की याचे डायरेक्ट ते बाकीच्यांचे एकदम सॉफ्ट होतं, याचं थोडं हार्ड होतं. हे बघा तर माझा नख तुम्ही बघू शकताय. तर बघू शकतायत नख तुम्ही कशी त्याची डिझाईन झालेली आहे. ओके चालतंय. नॉर्मली असं खेचायचं याला. आणि लास्ट आपल्याकडे एक उरलंय, त्याच्यानंतर जे आहे ते क्लीनर आहे. हे वाला हे आपल्याकडे लास्ट उरलंय, जे ग्रे कलरचं आहे, राखाडी कलरचं आहे. आणि हे खूपच जाड आहे. हे बघा कसं गोल फिरतंय, कसं गोल फिरतं ते. तर मी याला पूर्ण काढूनच घेते आता. हे बघा तुम्ही नख माझं आलं पूर्ण स्किनचं इथपर्यंत आलेलं आहे. आणि एका माझं हे तर झालंय, थोडं नॉर्मली तो भाग राहिला, मी तेवढा क्लीन करून घेते. हे मी पूर्ण क्लीन केलेलं आहे बघा. त्याच्यानंतर बघितलं तुम्ही. आता त्याच्यानंतर ना आपल्या नखाखाली एक जाड असं लेअर असतो, एक थोडा मातीचा असतो, थोडं किटाणू वगैरे त्याच्यात मिक्स असतीलच ना, किटाणू इतके कुठेही मिक्स होतात. तर ही जाडशी स्किन असते ना, तर ती थोडीशी आपण हा एक लास्ट उरलेला आहे, हा एक वाला लास्ट 6 नंबरचा. आता त्याच्याने आपण ही जाड स्किन निघते का, कारण की त्यांनी सांगितले की ती स्किन काढतो. स्किन काढतो म्हणजे जी त्याची असते ना ग्रीड स्किन, जे अराउंड नेलच्या जवळपास असते ना ती खराब स्किन, तर तो काढतो. त्यांनी असं मेन्शन केलंय. जरा त्याच्याने बघूया. हे काढायचंय, फोडायचं फक्त आणि निघतं आपोआप. हे लास्ट आहे, याला पण असंच प्रेस करायचंय नॉर्मली जे आता करते. आणि हे चालू केलंय मी नॉर्मली याला चालू केलंय आणि हातावर फिरवते. मला दिसत असेल नकाच्या खालचा जाडचा भाग, तो त्यांनी क्लीन केलेला आहे. पण त्यांचं जो म्हणणं आहे की ते अजून क्लीन करतात, ते म्हणजे असे थोडेसे नखाची बाजू जी आपली असते निघालेली, त्याच्या बाजूची जी काही स्किन असते ती निघालेली असते, तर ते माझे निघालेले आहेत. तर मी तुम्हाला ते दाखवू शकते. हे बघा तुम्हाला दिसतंय का नाही, इथं माझी स्किन निघाली आहे. तर ती स्किन आपण ट्राय करणार. तो काढतो का? माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सने तर एवढं फारसं काही क्लीन करत नाही, पण मला माझं काम आहे तुम्हाला डेमो दाखवणं.
हे बघा, ती स्किन काही निघाली नाहीये एवढी, हायच इथे. हा बघा, हा भाग तुम्ही बघू लोकांसाठी पण यूज करू शकतो, म्हातारे वगैरे. आपल्या स्वतःची नख आपण काढू शकतो, आपल्याला काही काळजी नसते की लागलं तर आपल्यालाच लागेल. पण समोरच्याचा आपण असं विचार नाही करू शकत, कारण की समोरच्याला लागलं तर त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त त्रास होतो. अरे बाबा माझ्यामुळे त्याला लागलं. म्हणून सरळ सरळ काय करायचं, हे घ्यायचं, मशीन घ्यायचं. खूप छान मशीन आहे, चांगलं वर्क करतंय. नख व्यवस्थित निघताय, त्याच्यानंतर तुम्हाला शेप चांगल्या प्रकारे त्याला देता येतोय. त्याच्यानंतर ही बाहेरची स्किन पण तुम्ही पूर्ण काढू शकतायत नखाची, जी तुमची खराब झाली असेल किंवा काही झालं असेल तर तुम्हाला ते काढू शकतायत पूर्ण. त्याच्यानंतर नेल पेंट जर तुमची त्याच्यावर लागली असेल तर तुम्ही याच्याने काढू शकतात, कारण की हा वरचा भाग पूर्ण क्लीन करतो, त्याच्याने तुम्ही पूर्ण काढू शकताय. त्याच्यानंतर तुम्ही नख काढल्यानंतर खाली जो भाग आपला जाडसर असतो, नखाच्या खालचा भाग, जिथं आपल्याला थोडीशी माती सारखी जमा असते, जे लोक वर्कर असतात त्यांची माती असते किंवा काहीतरी असतं, कसले ना कसले असते ते भरलेले. जे काही ऑफिसमध्ये असतात, ज्यांचं काही वर्क नसतं, त्यांचे हात एकदम स्वच्छ क्लीन असतात. माझे हात नेहमी खराब असतात, कारण की मी शॉपमध्ये असते आणि इतकी धूळ माती असते ना की माझे कमीत कमी 15 ते 20 वेळेस मी हात क्लीन करत असते, पुसत असते वाईप्सने. म्हणून माझ्या नखांमध्ये तर घाण आहे. चला, ह्या व्हिडिओ आता आपण इथंच थांबू. याच्याबद्दल तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, आणि जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा, कारण की परिस्थिती खूप नाजूक आहे, त्याच्याशी लढायचं आहे. म्हणजे तुमचा सपोर्ट शिवाय मी काहीच करू नाही शकत. तर चला, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता बघायला आवडेल तर ते नक्की सांगा. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली ते याच्यात, की तुम्ही मागे बॅकग्राऊंडला बघत असणार की जे डायपरचे पॉकेट वगैरे लावले वेगवेगळ्या ब्रँडचे, तर ते स्पॉन्सर वगैरे काहीच नाही. माझं शॉप आहे, हे डायपर शॉप आहे होलसेल रेटला. जर मी ते देत असते त्याचाही एक दिवशी मी रिव्ह्यू करून ह्या व्हिडिओला टाकणार आहे. इच्छा असेल तर मला कमेंटमध्ये तसं सांगा तुम्ही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.